नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मध्य पूर्वेतील युद्ध आता एका भीषण वळणावरती येऊन पोहोचलंय. अमेरिकेकडनं इराणवरती संभाव्य ग्राउंड ऑफेन्सिव्ह म्हणजेच जमिनीवरनं हल्ला होण्याच्या वृत्तामुळे जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आज 3% जास्तची वाढ झाली. ब्रेंट क्रूडची किंमत ही आता प्रति बॅरल $120 उंबरठ्यावरती पोहोचली असून यामुळे जगभरामध्ये इंधनाच्या दरवाढीचे संकेत ओढावण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी प्रशासन इराणमध्ये जमिनीवरती लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडनं 3500 मरीन सैनिकांना US ट्रिपोलीवरनं मध्य पूर्वेमध्ये तैनात केलंय. ही गेल्या 2 दशकातील सर्वात या भागातील मोठी लष्करी जमवाजमव मानली जाते. तर दुसरीकडे इराणनं देखील कडक इशारा दिलाय. इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी म्हटलंय की आमचं सैन्य अमेरिकन सैनिकांची वाटच पाहत आहे आणि इराणच्या भूमीमध्ये पाऊल ठेवल्यास त्यांच्यावरती आगीचा वर्षाव केला जाईल. यामध्ये आता हौती बंडखोर जे आहेत तर त्यांनी इराणच्या समर्थनार्थ इस्रायलवरती हल्ले सुरू केलेत. सोबतच इराण-इस्रायल संघर्षामुळे होर्मुझमधून जी काही तेल वाहतूक चालू आहे थोडीफार ती पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. आणि या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या हल्ल्यात इराणचे जे माजी सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेनी यांच्या निधनानंतर संघर्षानं जे रौद्र रूप धारण केले ते आता वाढतानाच पाहायला मिळते. यामध्ये जर हा संघर्ष दीर्घ काळ चालला तर होर्मुझची सामुद्रधुनी ही बंद राहिली तर कच्च्या तेलाच्या किमती ह्या $200 प्रति बॅरलपर्यंतही जाऊ शकतात. दरम्यान तणाव कमी जरी झाला तरी पायाभूत सुविधांच्या नुकसानीमुळे $80 पर बॅरल हा कच्च्या तेलांचा एक नवीन दर मानला जाऊ शकतो. भारतासारख्या विकसनशील देशांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावरती कच्च्या तेलाच्या आयातीवरतीच अवलंबून आहे. दैनंदिन जीवनातील कामकाजापासून ते मोठ्या उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या ऊर्जेची गरज याच इंधनाच्या आयातीवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे $75 ते $80 प्रति बॅरल असलेल्या कच्च्या तेलाची किंमत $200 वरती पोहोचल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसेल. खाद्यान्नांसह सर्व प्रचंड गोष्टींचे भाव वाढू शकतात. उद्योगांचं मार्जिन कमी किंवा नुकसान झाल्यास नोकरदारांवरती बेरोजगारीची वेळ येऊ शकते. शेतकऱ्यांचा माल बाजारात पोहोचवणं कठीण होईल. अशी असंख्य संकट एकाच वेळी तेलाच्या किमती वाढल्यानं ओढावू शकते. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष लवकरात लवकर निवळून इंधन पुरवठा सुरळीत होणं आवश्यक आहे. तर मग आता पाहूयात की यामध्ये इराण आणि अमेरिका काय कशा पद्धतीचे डिसिजन्स घेत आहेत ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.